राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे अर्ज भरून झालेत। जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांची प्रचंड उत्सुकता आहे। पुढचे 2.5 महिने राज्याच्या राजकीय मैदानातील लढाई जोरदार लढली जाणार आहे। अवघ्या राज्यामध्ये या लढाईचा ज्वर चढलेला असताना इकडे मुंबईत मंत्रालयात मात्र सत्ताधाऱ्यांमध्येच घमासान दिसलं। मंगळवारचा दिवस मंत्रालयात कॅबिनेटच्या बैठकीचा दिवस असतो। एकनाथ शिंदेंचे सगळे मंत्री आज बैठकीसाठी मंत्रालयात पोहोचले, पण बैठकीला मात्र ते गेलेच नाही। मंत्र्यांनी एखादी गोष्ट जर मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी एकत्र गेले तर ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे अनेक गोष्टी आम्ही मांडू शकतो। पण कॅबिनेट आम्हाला जे काय पाहिजे, आम्हाला जे काय आवश्यक आहे हे मुख्यमंत्र्यांना सांगणार, तर कोणाला सांगणार? दोनच व्यक्ती अशा आहेत त्यांच्याकडे आमचं चांगलं वाईट आम्ही सांगू शकतो, ते म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीमध्ये असल्यामुळे देवेंद्रजी। एकनाथ शिंदे स्वतः बैठकीसाठी उपस्थित होते, पण त्यांचे मंत्री काही बैठकीला आले नाहीत आणि बैठक संपल्यावर शिवसेनेचे सगळे मंत्री थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले। आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत। त्याच्यामुळे नाराजी कशी? आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये भाजपच्या काही लोकांना शिवसेनेनं प्रवेश दिला। त्यानंतर एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातल्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। हा प्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीतच झाला आणि हीच बाब एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या चांगली जिव्हारी लागली आणि तिथेच ठिणगी पडली। 8-10 वर्षांनी या निवडणुका होत असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी इकडं तिकडं जाणं सुरू आहे। मला असं वाटतं की याच्यामध्ये काही आम्ही मार्ग काढू। काही लोक आमचे तिकडे गेले धनुष्यबाणवर, काही धनुष्यबाणचे भाजपवर आले, दुकान म्हणून घडीकडे गेले। तर हे जे ऑप्शन मिळाले आहे निवडणुकीमध्ये त्यामुळे थोडासा त्या ठिकाणी अडचण निर्माण झाल्या आहे, याचा मार्ग निघेल।